गोष्ट 12 एप्रिल 2011 ची. शिखरापर्यंत पोहोचवणारा जीवघेणा प्रवास. अरुणिमा सिंहा 12 एप्रिल 2011 ला ट्रेनमधून लखनौहून दिल्ली जात होत्या आणि असं कधी घडूच नये असं घडलं त्या ट्रेनमध्ये. ज्या डब्यात अरुणिमा बसल्या होत्या त्याच डब्यात चोर देखील शिरले आणि लोकांवर धाक दाखवत असलेल्या मौल्यवान वस्तू देखील घ्यायला लागले. तेवढ्यातच एकाची नजर अरुणिमाच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या चेनवर पडली आणि बघता क्षणी त्याने गळ्यातील चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. अरुणिमा व्हॉलीबॉल चॅम्पियन होत्या. त्याने आपली नारी शक्ती दाखवत चेन देण्यास पूर्ण विरोध केला आणि बघता बघता दोघांमध्ये झटापट झाली आणि तिथे असलेल्या 4-5 चोरांनी अरुणिमाला चालत्या ट्रेनमधूनच ढकलून दिलं. ही तर होती एक वाईट गोष्ट. याच्यापेक्षा पण वाईट गोष्ट तेव्हा झाली जेव्हा अरुणिमाला चालत्या ट्रेनमधून ढकलण्यात आलं. तेव्हाच बाजूच्या ट्रॅकवरून अजून एक ट्रेन धावत होती आणि अरुणिमा त्या ट्रेनला धडकून बेशुद्ध अवस्थेत खाली पडल्या होत्या. काही वेळानंतर त्यांना शुद्ध आली आणि सहन न होणाऱ्या वेदना देखील सुरू झाल्या आणि लक्ष गेलं आपल्या त्या पायावर ज्या पायावरून ट्रेन गेली होती आणि त्याच पायाभोवती उंदीर देखील फिरत होते. हे दृश्य आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर कोणाला तरी आपल्या मदतीची हाक ऐकू जावी असं वाटत होतं, पण दुर्दैवाने रात्र असल्याने तेही शक्य नव्हते. कशी बशी ती जीवघेणी रात्र संपली आणि बाजूने जाणाऱ्या लोकांची नजर त्यांच्यावर पडली आणि जवळ जाऊन बघतात तर एक तरुण मुलगी अर्धा पाय तुटलेल्या अवस्थेत रक्ताच्या हरोळ्यात रुळाच्या शेजारी पडली होती. हे बघून लोकांनी वेळ न घालवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी अरुणिमाचा पाय बघितला आणि सांगितलं की अरुणिमाचा पाय कट करावा लागेल आणि प्रोस्थेटिक पाय लावावा लागेल आणि प्रोस्थेटिक पायावर चालण्यासाठी लोकांना 3 ते 4 वर्षे लागतात. थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले. त्याच्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरी गेल्यानंतर आजूबाजूचे लोक देखील म्हणायला लागले की अरुणिमाचं भविष्य आता अंधारातच आहे. पण साहसी वृत्तीची अरुणिमा तिचे विचार काही वेगळेच होते. अशा परिस्थितीमध्ये माणसं आपलं पुढील जीवन कसं जगायचं याचा विचार करतात. तिथे अरुणिमाच्या डोक्यात फक्त 2च गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे लोकांचे विचार आपल्याला खोटे ठरवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कमजोरीलाच आपली ताकद बनवून याच पायाने जगातले सर्वात मोठे शिखर माउंट एव्हरेस्टवरती चढायचं आहे. पण आता नुसता विचार करून हे स्वप्न पूर्ण होणारं नव्हतं, तर याच्यासाठी हवं होतं योग्य ते मार्गदर्शन. आणि शोधू लागल्या कोण आहे ती व्यक्ती, जी व्यक्ती मला मार्गदर्शन करून शिखरापर्यंत पोहोचू शकते. आणि भेटल्या त्या व्यक्ती ज्या व्यक्तींची अरुणिमाला गरज होती. त्या व्यक्ती होत्या मॅडम बचेंद्री पाल, ज्यांनी 1984 मध्ये एव्हरेस्ट सबमिट केला होता. अरुणिमाने त्यांना सांगितलं मलाही एव्हरेस्ट सबमिट करायचं आहे. 8,848 मीटर उंच असलेला माउंट एव्हरेस्ट चढणं म्हणजे सोपी गोष्ट तर बिलकुलच नव्हती. कित्येक लोक एव्हरेस्ट चढायला म्हणून गेले ते परत आलेच नाहीत आणि या मुलीने तर आपला एक पाय आधीच गमावला होता. मॅडमने अरुणिमाचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि म्हणाल्या, अरुणिमा तू या अवस्थेत पण हा विचार केलास, तू आतमधून तर एव्हरेस्ट जिंकलीच आहेस, आता फक्त तुला जगाला बाहेरून चढून दाखवायचं आहे. आणि जिद्दीने पेटलेल्या अरुणिमाचा सराव देखील चालू झाला. तुमचा विश्वास बसणार नाही, जिथे लोकांना 2 मिनिटं लागायची तिथे अरुणिमाला तब्बल 3 तास लागत होते. बघितलेलं स्वप्न आणि आतून लागलेली आग त्यांना काय शांत बसू देत नव्हती. अजून कसं वेगाने आपल्याला जाता येईल याचा विचार करत होत्या आणि सोबत सराव देखील. बघता बघता महिने उलटले आणि 8 महिन्यातच अरुणिमाचा सराव एवढा झाला की बेसकॅम्पमधून त्या सगळ्यांसोबत निघायच्या आणि टॉपवरती सगळ्यात आधी पोचत होत्या. बाकी सगळ्यांचे हातपाय तर चांगले होते, अरुणिमाचं तसं नव्हतं. तरी देखील त्या सगळ्यांच्या आधी पोचत होत्या. आणि बघता बघता आला तो दिवस ज्या दिवसाची अरुणिमा वाट बघत होत्या. तो दिवस म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढण्याची सुरुवात. अंगाला बोचणारी ती थंडी आणि वेगाला अडवणाऱ्या वाऱ्याशी सामना करत निघाल्या. बघता बघता दिवसही संपला. अरुणिमा मात्र चालतच होत्या. सकारात्मक विचाराने चालत असलेल्या अरुणिमा एका ठिकाणी जाऊन मात्र थांबल्या. कारण फक्त एवढंच होतं की काळोख्या अंधारात भयान शांततेमध्ये त्यांच्या हेडलाईटचा जिथे जिथे उजेड पडत होता तिथे तिथे त्यांना फक्त मृतदेह दिसत होते.
आणि कशालाच न घाबरणाऱ्या अरुणिमा तिथं मात्र घाबरल्या आणि विचार आला डोक्यात, मी जे काम करण्यासाठी निघाले तेच काम करण्यासाठी हे लोक देखील निघाले होते आणि हे लोक मात्र इथपर्यंतच येऊन पोचले. जिद्दीने निर्णय घेतलेल्या अरुणिमा घाबरून मागे पाऊल टाकणारच नव्हत्या. पुन्हा एकदा मनाशी ठरवलं की इथपर्यंत आले ते इथेच थांबण्यासाठी नाही आणि परत जाण्यासाठी तर मुळीच नाही. इथपर्यंत आले ते फक्त शिखरावरती पोहोचण्यासाठी आणि धाडसे अरुणिमा पुन्हा एकदा निघाला आपल्या वाटणाऱ्या भीतीशी सामना करत. आपलं एक एक पाऊल पुढे टाकत त्यात चालतच राहिल्या आणि प्रत्येक परिस्थितीवर मात करत चालत असलेल्या अरुणिमा 21 मे 2013ला जगातील सर्वात मोठे असलेले शिखर माउंट एव्हरेस्टवरती पोहोचल्या आणि इतिहास रचला त्या मुलीने, जिला डॉक्टरने देखील सांगितलं होतं की प्रोस्थेटिक पायावर चालण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागतील. आणि चालणं फिरणं सोडाच, फक्त अवघ्या 2 वर्षातच अरुणिमाने माउंट एव्हरेस्ट चढून दाखवलं आणि सांगितलं जगाला की माणूस अपंग आपल्या विचारांनी होतो, आपल्या शरीराने नाही. एकदा जर कोणतं काम करायचं तुम्ही ठरवलं आणि त्या कामासाठी तुम्ही जर तुमचा जीव द्यायला देखील तयार असाल तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. संदेश अरुणिमाने संपूर्ण जगाला दिला. मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे हूँ और बहुत खुश हूँ और सबको ये मोटिवेशन देना चाहती हूँ कि हर आदमी अगर अपने लक्ष्य को बनाए तो वो कभी नहीं हार माने और वो अपने टॉप को, अपने लक्ष्य को जरूर पाएगा.